गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चला तर दर्शन झालं चांगल्या पद्धतीने आणि आम्हाला व्हिडिओ क्वालिटी अजून पण मी नाही पाहिलेली, चेक नाही केलेली ब्लॉगची कशी आहे किंवा काय। आणि हो, मठाच्या मागेच एक फ्रेमचं दुकान आहे, इकडं सुंदर, आता नाव सांगू शकतो मी, प्रथा नाही, ताज फ्रेम असं काहीतरी नाव आहे। त्यांच्याकडे एक तुळजाभवानीची फ्रेम आहे, तुळजाभवानीची गाभाऱ्यातली फ्रेम 34,000 की 33,000ची, खूप सुंदर आणि भरपूर अशी। मी नाही म्हटलं तरी 3-4 महिने आधी पाहिलेली होती, 3-4 महिने पाहिली। 33,000 ऐकून ॲक्च्युली वर्थ आहे ती 33,000, पण फ्रेमवरती 33,000 ॲक्च्युली माझ्या पोटात गोळा आलेला। 33,000 म्हटल्यावर खूप गोष्ट मोठी झाली। छोटी प्रतिमा पण होती, 24,000 त्याची प्राईज होती, पण तरी 33,000 आणि 24,000 मिडल क्लास लोकांच्या नाही बसत ॲक्च्युली। ती फ्रेम तिकडेच छान दिसते। बघू, आयुष्यात कधी चान्स भेटला तर घरी नक्की जाणार, स्थापित करू। बघू, करिअर चालू झालं आहे, कुठपर्यंत नेतं आणि कुठवर जाते माहीत नाही, तर पाहू। एक ना एक दिवस खूप काही गोष्टी करायच्यात, बकेट लिस्ट मोठी आहे, स्वप्न पण मोठी आहेत। शेवटी मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे काही स्वप्न पूर्ण होतात, काही नाही होत। वडिलांनी पण स्वप्न पूर्ण केले, स्वतःच्या हिमतीवर जेव्हा स्वप्न करायची गोष्ट येते तेव्हा नाही होत। वडील ते वडील, आणि ॲक्च्युली किंमत वडिलांची तेव्हा कळायला लागते की जेव्हा आपण ग्रॅज्युएशन किंवा जे एज्युकेशन आहे आपलं कंप्लीट करतो आणि कामाला जायला सुरुवात करतो। कामाला जायला सुरुवात झाल्यानंतर जो पहिला पगार येतो त्याचा आनंद वेगळा असतो, पण त्या पगारातून किती गोष्टी घ्यायच्या, कुठल्या गोष्टी घ्यायच्या आणि कशा गोष्टी घ्यायच्या ह्यांचा विचार खूप करावा लागतो। सो पहिला पगार मोस्ट ऑफ पॅरेंटच्या हातातच असतो, पण तरीही त्यातले थोडेसे पैसे वाचून स्वतःसाठी गोष्टी घेण्यात वेगळा आनंद असतो। सो नवीन आता ज्यांचे ग्रॅज्युएट झाले असेल, कामाला लागले असेल, सो त्यांचा पगार कोणी देवाजवळ, पहिला पगार कोणी आईवडिलांना देतं, कोणी स्वतः खर्चासाठी ठेवतं, आणि काही जे बॅचलर्स असतात त्यांना ह्या गोष्टी नाही करायला भेटत। सो मी कुठल्या विचारायचं ते चाललं पगार। शॉर्टमध्ये म्हणायचं म्हटलं तर पगार खूप महत्त्वाचा असतो, पण त्याच्यानंतर हे तेच मंदिर शीतलादेवीचं व्हिडिओत आलं आहे की नाही माहीत नाही, पण ते करतो मी नंतर। अशा प्रकारे मी आहे बँड्राला, कुठे आहे कामाला ते नाही सांगू शकत, सॉरी, पण मी बँड्रात काम करतो। सो
दादरला जाऊन परत बँड्राला रिटर्न मारून गेलं. माहीमला आलो होता. माहीमला फालुदा जर 2 असतील कपल्स असतील तर बाबा फालुदा म्हणून फेमस आहे. इकडे या, फालुदा ट्राय करा. आणि बघा छान आहे फालुदा, क्वालिटी पण बेस्ट आहे. यांचे ब्रांचेस पण उघडलेले आहेत, तुम्हाला गरज नाही. हे माहीमचं बाबा फालुदा, पण यांची क्वांटिटी एवढी असते की 2 जणं एक फालुदा संपवू शकतात. एकट्याने एक फालुदा नाही संपत. हां, जर थोडी असेल कोणी किंवा जास्त खाणार असेल माझ्यासारखं तर तो एक फालुदा नाही संपत दोघांनी. पण छान आहे फालुदा, खूप छान आहे. क्वालिटी, क्वांटिटी आणि प्राईस एकदम परफेक्ट. मी बाबा फालुदाची ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे, पण मी खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करू शकतो. तर या त्या माहीमला देवीचं दर्शन द्या, नंतर माझा बाबा फालुदा घ्या. अशा खूप काही गोष्टी आहेत मुंबईमध्ये ज्या हिडन आहेत, लोकांना नाही माहिती की बाबा कुठे काय आहे, कुठे काय नाही. तर एखाद्या वेळेस रील चेक करा, यूट्यूब चेक करा, कुठे आलं आपण कुठे नाही. सो त्याच्यावर तुम्हाला एक माहिती भेटते की आपण जर माहीमला आलो किंवा दादरला आलो तर कुठे जाऊ शकतो. दादरमध्ये तर खूप जास्त फिरण्यासारखं आहे, खूप जास्त. तिकडे बीचेस आहेत, दुकानं आहेत शॉपिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारची, आणि मंदिरं आहेत, खूप सारी मंदिरं. एकच मंदिर सिद्धिविनायकचं पण खूप जास्त वेळ जातो. तर एक तुम्ही मंगळवार सोडून संडे सोडून तुम्ही गेला तर तुमचं दर्शन चांगलं होईल आणि लवकरच सुद्धा होईल. आणि जर म्हणायचं झालं तर दुकानांमध्ये तिकडेच मंदिराच्या दुकानांमध्ये माहिती काढून तुम्ही लवकर दर्शनसुद्धा घेऊ शकता. आणि अशी आपली मुंबई दिसते बँड्राची, समुद्रकिनाऱ्याची मुंबई. लीलावती हॉस्पिटलच्या वेने आपण जातो आहे. सो जर चान्स भेटला तर मी एकदा तुम्हाला ते गार्डन दृश्य दाखवेल. ते आठवड्याचा व्लॉग थांबवेल आणि तोच व्लॉग कंटिन्यू होईल सकाळी 4:30 नंतर शिफ्ट टाईम संपायच्या नंतर. सो घेऊ शकता. पण काहीच काम नसेल तर तुम्ही इकडून यायचं ट्राय करा. निसर्ग बघायला भेटतो. आणि इकडे मोठं गार्डन आहे. गार्डन रात्रीच्या वेळेस जी लाईटिंग होते गार्डनमध्ये तीही बघण्यासारखी असते. आणि समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे इकडे रिलॅक्स आणि थंड वारा सुद्धा चांगला येतो. पण त्याच्या कंपेरिझनमध्ये मच्छराची संभावना जास्त असते. पहिल्या ब्लॉगमध्ये हे सगळे व्हिडिओ आपल्याला जमलंच तर मग मी डेली शूट करायला सुरुवात करेल. तर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर मजाच येईल. कायम ड्युटीवर असताना काहीच नसतं आहे ना, सुट्टी नसते. लोक दिवाळी मनवत असतात आणि हे
चालूच असतात. सो हा शेवटचा स्टॉप आणि अशी आपली मुंबई दिसते इकडून. छानपैकी हे गार्डन आहे. सो ही इथे आहे एवढीच बँड्राचं लोकेशन आहे. रिक्लेमेशन तुम्ही कधीही येऊ शकता.